सांगलीचा खासदार कोण होणार यावरून सांगलीत पैज लावण्यात आली। ही पैज साधीसुधी नसून ही पैज जिंकणाऱ्याला युनिकॉर्न आणि बुलेट गाडी मिळणार आहे। रमेश जाधव नावाच्या व्यक्तीनं अपक्ष उमेदवार विशाल पाटील जिंकून आल्यास युनिकॉर्न गाडी देईन अशी पैज लावली। तर दुसरीकडे गौस मुबारक मुलानी यांनी भाजपचे उमेदवार संजय काका पाटील निवडून आले तर आपली बुलेट गाडी रमेश जाधव यांना देईन अशी पैज लावली। ही पैज तोंडी नसून कागदावर एकमेकांच्या सह्या घेऊन लावण्यात आलेली आहे। त्यामुळे ही पैज कोण जिंकतं याकडे सांगलीकरांचं लक्ष लागलं आहे। गौस मुलानी आणि रमेश जाधव हे या दोघांमध्ये ही पैज लागली गेले। पैज अशी आहे की जर रमेश जाधव या ठिकाणी आपली युनिकॉर्न जर विशाल पाटील निवडून आले तर ही आपली युनिकॉर्न गौस मुलानी येणार आहेत आणि गौस मुलानी जर संजय काका निवडून आले तर हीच आपली बुलेट रमेश जाधव यांना देणार आहेत। या पैज लावण्यामागचं खरं तर कारण आणि कसं लावलं हे आपण सुरुवातीला जाणून घेणार। सुरुवातीला तुमच्याकडे येतो मी। हे ठरलं कधी, म्हणजे मतदानाच्या अगोदर ठरलं? मतदानाच्या आधी 1-4 दिवस ठरलं आमचं। बर, पैसे लावली मग आम्ही बसलो तर 1-4 दिवस आधी आणि पैसे लावली इलेक्शनचे। आणि मग जरा हेच जोरच होता विशाल पाटलाचं ते, त्याच्यामुळे आम्ही पैसे लावले। मग आम्ही म्हटलं पैसे लावूया म्हटलं, तू म्हटलं नाही म्हणलं संजय काका येते म्हणलं, मी म्हटलं नाही म्हणलं विशाल पाटीलच येणार म्हणलं निवडून। मग 2 लाखानंतर दादा येणारच आहे, त्याची काय अडचण नाही, खरी करू पैसे आहे त्यात काय अडचण नाही। अच्छा, तुम्ही कसं तयार झालाय पहिला? संजय काका पाटील हे 1.5 लाखांनी निवडून येणार हे आम्हाला अगोदरच माहिती आहे। आणि अपक्ष उमेदवाराला काही किंमत नाही। अपक्ष उमेदवार म्हणजे ज्या दिवशी पार्टी निवडून येईल त्या दिवशी कुठल्याही ह्याच्यावर जाऊ शकते, ते भाजप असू दे काँग्रेस असते तिकडे जाऊ शकतात। आणि आम्हाला माहिती आहे संजय पाटील ट्रिपल खासदार होणार, यासाठी मी पैज लावलेली आहे। तुम्ही दोघं चांगले मित्र आहात? हो, आम्ही चांगले मित्र आहे, त्यात काही विषय नाही। मी ग्रामपंचायत सदस्य बोरगावचा आहे, मी 302 मतांनी निवडून आलेलो आहे आणि मला काकाच्या गटातून मी निवडून आलेलो आहे। आणि 100% काका निवडून 1,43,000 मतापर्यंत निवडून येणार आहेत, त्यात काय ते नाहीये। आणि खासदार 100% 1,43,000 मतापर्यंत निवडून येतील असं असेल। 100% बुलेट आम्ही घेणार। आमच्यात काय हे 10 वर्षात काय संजय काकांनी 1 रुपयाची काय मदत केली नाही आणि ते काय आले बी नाहीत तिकडे। आले तर ते हॉटेलवर तेवढे येऊन जाते, तेवढंच काय बाकी। पण एकूण काय तुम्ही गाडी घ्यायलाही तयार आहे आणि द्यायलाही तयार आहे तुमची तयारी। तर ही सगळी निवडणुकीतली गंमत आहे, राजकारणातली गंमत आहे। कॅमेरा पर्सन योगेश सोबत कुलदीप माने, एबीपी माझा, सांगली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।